तर विषय असा झालेला आहे, रायपा नंदरूपी पुत्राचा तुम्हाकडून होतो स्वीकार, एक अनोख्या कहाणीला नूरपाने तो आकार. भगवंताची कृपा राहो तुम्हा सगळ्यावर अपरंपार, देवकृपेने रायबा करो तुमच्या मनातील स्वप्ने साकार. रायबावर प्रेम करणारे सर्व सबस्क्राईबर आणि फॉलोअर्सना बिंदुसानाच्या पाठीशी. ही म्हणजे हा लेख आपल्याला खूप आवडला म्हणून मी प्रत्येक वेळेस हा लेख वेळ असं म्हणजे आलो या गागाने येतं तर हे शेअर करतो. बाहेर वाटते वाचले की. आणि काल आपण टाकल्यात पवनी, रायबा शेट, परत ब्रह्मा शेट, आपला रायफल शेट. आता कन्फ्यूज इतकं झालं त्या रायफलला रायफल म्हणायचं का पिंट्या म्हणायचं तेच कळलं ना. मग आता पवनी टाकल्यामुळं काय झाला विषय, जरा चालवलं पाहिजे, 1-2 किलोमीटर चालवलं पाहिजे साहेबास दोघांनी पण, कारण की पाय वगैरे भरून आला असणार आहेत होणार रायफल आणि ह्या शेटला. आणि आजही धुवून घेणार आहे स्वच्छ, कारण की 15 दिवस झाला असतील सहज, भरपूर गॅप पडलेला ह्यावेळेस. 15 ते 20 दिवस झाले, नाही तर मी 15 दिवसाला सगळं धुवून काढतो. आणि ह्या शेटला म्हटलं धुवूनच सगळ्या गोठ्यातला धुवून बाहेर काढत. ब्रह्मा शेटला येत राहायचं बरं का, आपण कधी शेअर केलेलं नाही या साहेबांचं. चाल आणि महत्वाचं राहिलं, ह्या गव्हाणीसाठी आपलं नंदी बाहेर बांधत नव्हतं. महत्वाचं राहिलं, ह्या गव्हाणी आणायची होत्या म्हणून आपलं नंदी बाहेर बांधत नव्हतं. आता काय करतो, जरा इथलं लुटून काढतो मस्तपैकी आणि ह्या गव्हाणी ठेवतो. पहिल्यांदा लुटून काढतो इथलं, परत मग नंदी बाहेर घेतो. मग एखादा कोण कार्यकर्ता आला रायबाला आणि आपल्या रायफल शेटला चालवून आणतो जरा 1 किलोमीटर. चला, तर आता सगळं आवरून झाले मस्तपैकी. आपलं वेळ झाला आणि कंटाळा आला, कारण मागली घाण काढली सगळी. आणि मागं आता पाणी मारायचं गोली गत. अजून रायबा शेटला चालवायचं आहे, पिंट्याला चालवायचं आहे, कारण पवनी दिल्यानंतर थोडं चालवायचंच असतंय. सरकार आलीच चालवायचं असतं म्हणजे जरा पाय मोकळी होती त्यांचं, म्हणून चालवायचं आहे. आणि इथं बघा आता ह्या गव्हाणी अजून लावायचे, अशी मस्तपैकी स्वच्छता गेल्या. आता हे जेव्हा पुरगीला बोलवलं आहे, तिला पाणी मारायला लई आवडतं म्हणून घरात फोन केलेला, पुरगीला लावून द्या, तिला पाईप जोडून देतो. बसते इथं पाणी मारत निवांत. इथं पाणी मारलं की आता नंदी सगळं आपलं उद्या असणार बाहेर, म्हणजे रायबा, ब्रह्मा, रायफल, बाज्या ही 4. कारण की आता ब्रह्माला आजपासूनच बाहेर काढायची होती सगळी. तर विषय असा झाला, जोडीदार माझा आला पुण्यातनं इथं, त्यानं सांगितलं जायचं चिपळूणला आपल्याला इथनं 11-11:30 वाजता. मला काय कारणं सांगायची नाहीत. त्याच्या सासरवाडीला जायचं आहे, काहीतरी यात्रा आहे वाटतं, म्हणजे जेव्हा जायचं. मी त्याला म्हणतो तार काम आहे म्हणतो, तसलं काय आपल्याला सांगायचं नाही. म्हणून आता लागलो ओळखायला. म्हणलं आता संध्याकाळचा कुट्टा करून ठेवायचा. श्रीषेच्या आईला सांगायचं, बाबा टाक कुट्टा तेवढा. बघा अजून घरात सांगितलेलं नाही, घरात सांगितलं आणि थोडाफार तांडव असणार आहे गे. सरकार चला घेऊन जाऊया. हॅलो हां बोला की. आदत आहे अजून पैरा किती तारखेला हो. तर विषय असा झाला आहे, मी म्हणून तो सरकारला तुम्ही हे घ्या रायफल. सरकार म्हणले आम्ही रायबा शेट घेतो. म्हणजे ओके, काही विषय नाही, फक्त आता रायबाला पुढं गाठला पाहिजे. थोडंसं पाय मोकळं करायचं साहेबांचं. सकाळीला का उठूच वाटत नव्हतं. तू चांगलं करत होतं काय ना, वाईस पोहलोय काल त्यांच्याबरोबर आपला वेळ. चल चल रायफल, चल रायबाजी मागणं चल. रायफल जाता जाता बाजाला मार. काय नका सरकार इकडे जायचं वाटण.
कच्च्या चाल के चल या सरकार गेलो पुढे ऐ सरकार आता आमकी ना झालंय चल तेच की या तो काय खायला लागला का झिडी ती असली चल जागाऊ चल त्याला सगळं पाठ आहे आता या रस्त्याने निघाली म्हणणार चालायचं आहे पळायचं नाही शीट पळायच्या वेळेस चल परत खा यो बघा याला सगळं पाठ आहे निवांत येणार चालत राजेशाही गत चालतो ए चल ताकद कमी पडते साहेबाची काही बघा आता कशी कमी पडते 1 ते 1.5 महिन्यात बघा आणि काल काय झालं आम्ही गेलो पवनीला तो डॉक्टर आलं सगळं बोंब झाली कारण की साहेब चल नाही कोण साथ जरा वाजल्यावर थांबला चल शेट पाहुणे टाकले नव्हतं काल जरा चालवून आणतो हो तुम्ही नो तिकडं रायवाला का भारी ट्रॅक्टर काढली असती 2 दहावी इकडे तिकडे बांधून आता धराय ते एक्क्याला चालू लागत हा एक्क्याला चालू लागत दोन्ही दहावी एसनीला ती आणि कसं धरले बघा आहे का बाबा रायबाला जाऊ दे पुढे थांब चालते कोण रायबा बघ की चालते का हा मग अशी जाऊ दे ओ शेट घरचा साज तिला का पाळायचं बघते म्हणून त्याला ह्याचा विषय माहिती आहे का तुला रायफलचा काय चालवायला लागलो रे म्हणजे जो पहिल्यांदा ठेवला चालतोय कुठं सुलतान बरोबर डायरेक्ट रस्त्यालाच लागलो पळायला झपाच मारायला म्हणलं साहेब चालणे का बापाचं नाहीत बरं कुठं मालधनलाच गेलो फेरा टाकाय गोड्यावर भराळ्यात बा असं म्हटलं चालू न बंद डायरेक्ट फेर चालू तसं ह्या साहेबाला वाच चाललेला नाही आणि सारखा व्यायाम कुणी आपल्या दावणी केला नसेल रायबासारखा एवढा व्यायाम केला गेला त्या कष्टाचं फळ मिळणार की आपल्याला दात लावू दे बघा विषय मी हे आदतच राहिलेलं नाही दात लावलं फक्त विषय बघायचा साहेबांचा मी कधी कधी बोलतो बाबाला काय दात लावणार आहे दात रे आहे का नाहीस का आपला असं म्हणते आता फोन आलेलं की एका दादांचा दुसरा आहे का आदत आहे खरं सांगा मी म्हटलं बघा ती आपण ती घरची गाडी पळवली नाही घरची नव्हती सॉरी त्या हे जे रायबाच्या नेल्यात पळवलं नाही का तेव्हा ते त्यासने वाटायला लागलं की हे दात लावलाय म्हणून अचानक काय रे वीर तर पुढे भुका लागले ते माहिती आहे की त्यामुळे सगळ्यांनी वाटायला लागलं की दात लावलेला आहे साहेबांनी तर तसं साहेब बघा की काव दात लावतील डॉक्टर साहेब तुम्हालाच फोन लावणार होतो आत्ता अहो काल गेलो पवनीला तर तुम्ही आलाच वाटतं फोन बंद म्हणजे आवते एका मोबाईल झाला प्रॉब्लेम चार्जिंग लगेच उतारते आणि दुसऱ्याला काय बॅलेन्स सप्लाय फोन लागेल ती नव येत आहे का आत्ता मी आलो चालवाय आता इथं परत मला
चालवा म्हणजे ते काल पाहुणे टाकले का नाही म्हणून चालवा आलो पाय मोकळं करायला. परत काय या म्हणतो माहिती का, परत मी जाणार आहे दमलीस ह्याला चिपळूणला. ते जोडीदार आहे त्या सासरवाडीला जायचं आहे, ते मागं लागलाय लई जायचं म्हणून. काय माहिती आता ते कुठनं निघते आपल्याला. हा हायवे बंद आहे का हो? हायवे का बंद आहे? हा 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 म्हणजे शॉर्टकट जायला लागणार. हा हा बर चालतं या की ते. हा हा इथं या की इथं आली सांगा की आम्हाला रूट व्यवस्थित. मी या मग हाय मी वस्तीवच आहे, पाणी बिणी मारून घेतो त्यावर माग. हे जा हॅलो, ती ट्रीटमेंटच करायचं आहे ना गायला आपली काय रायफलला. हां या एक पाहुणी पडल्याकडे आलाय फिटनेसमध्ये एका पाहुणीतच. चांगलं पाहतोय राव. चालतं या. सरकार ऐ मोठ्या पाय लागत दिसते का नाही रायबर. लई आता तर मध्ये लई शाला झाला. इथं पण नंदी आहे बघा, मला ते मागल्याच व्हिडिओ तुम्ही शेअर केलेले एकदा वैरण आणायला तो. आता खायला खाण्याशिवाय काय शिक्षण चालेल. चाल आलायच देतो तिथं वैरण तुला पाहिजे ते. तरी ते शंभू आहे शंभू आणि त्यांचाच शंभूचाच भाव आहे, दोघजण भाव आहे तिथं. बोलू नको रे बाबड्या, चालत चल लई याड काय बाबा मी. फोन 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 तर युटर्न घेतलेला आहे. गडी कसं चालते हो की काय झालं सिग्नल दावाय दोन्ही पण. आणि ते नंदी हो अयो बाबा दाखवून देईन हालतो. चल चल आता राय बा मागणं चल बळ. हां केला कोंडावर. हो 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 तीच कोंडावर बाबा. तुझ्याबरोबर पळा स्टॅमिना नाही आता, काल पोहली तुझ्याबरोबर. ताकद आले ऐकणार नाही बरं का. बघा बाई कसं करते. पळायचं आहे त्याला. आहे की पळायचं की म्हणा. थांब की 4 दिवसांनी फेरा बघ कोणाबर आहे तुझा. अरे घोड्यावर ते पण डावीन. आपलं काय ठरलं 10 फेरे, 10 फेऱ्यातलं 8 फेरे हे डावीनं मारणार, 2 फेऱ्यात उजवीन. कारण डावीपेक्षा उजवीला लई स्पीड आहे याला. तर काय झाला विषय, जेव्हा आपण लक्ष दिलेलं डावी फिट्ट करायचा होता त्या विषयानं आपल्याला दिला दागा. म्हणून म्हटलं आता ह्या साहेबांनी डावी फिट्ट करायचं. बरं नाही त्याला चालू दे, ह्याला काय नाही चालू दे चालते. रायबल चालू बरं गोंडा 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 बघ गोंडा बघ. हा राहू दे लागले का पाहिजे हो. ए हा खाऊ नको चल. ते पायाला दोरा सोडायचा आहे का. केवढं दिसतंय की, हे पण आदत आहे, हे पण आदत आहे. रायफलचं वय किती आहे मला नक्की कळलं. वर्ष नसेल आलेलं त्याला. लय बार काय अजून दिलं सोड. जराडीला सोडलं की बघायचं लगेच लगेच गोंडावर करतो. पळाय पळाय बघते.
हे ए चल 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 चालायचं हातात निसटलं की गावणार नाही तो चल हा चल अरे अल्ला का चल शिंग कशी आहेत रायफलची शिंग कशी आहेत म्हटलं उभा घास ते लागत रायफल शिंग काही वेगळीच व्हायला लागली कोणाकडे दिसते काय कळना हा होय वशिंडाला थकलीच रायफल चला तर आले आता 2 किलोमीटर तर झालं असेल चालून 2 किलोमीटर आलात परत 1.5 भुका लागली त्या चल सगळी जागेवर नका काय झाली जागा कुठं आहे चल चल अजून फिरायचं साहेब तुझ्या मायला तुझ्या चल ये चला तर आता बांधून झालेले आहेत आणि आपल्या पलीकडे जो ब्रह्माशेड आहे त्यांच्यासाठी का नाही डॉक्टर साहेबांनी ही बाटली दिल्या बघा मी अजून काय चालू केलेलं नाही ही चालू करायची आणि रायफलसाठी ही बाटली 3D आणि ही एक बाटली ही रायफल आणि आपला रायबा शीट या दोघांच्यासाठी आता दूध पाजायचं आहे दूध घरी राहिले सरकारनं म्हणलं दूध तेवढं आणा तो गेला दूध आणायला तेच तर आता औषध पाजून घेतो म्हणजे आपलं साहेबासून दूध पाजलं निवांत काम जातं वैरण टाकायची अजून टाक्याला की इंजेक्शन करायचं आहे व्हिडिओ चालू केला की वराडते तर डॉक्टर साहेब आलेले आहेत डॉक्टर काल फोन आलेला काय कुणाचा हां पायाबद्दल जा गेला काय मग डॉक्टर साहेब सलाईन लावायला लागली होती आपल्या रायफल शेटला डॉक्टर आजारी वगैरे काय नाही हो HP वाढवायसाठी सलाईन लावायची चालली आहे कारण HP वाढणार तर ताकद वाढणार ताकद वाढली तर स्पीड वाढणार ओके 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 असं रक्त पडायला लागलं बेकार वाटतं झाली चालू ओके मानवर करू दे काय मान गावणं झाले काय हां ब्लड लाईन असल्यामुळे डॉक्टर साहेब ब्लड म्हणजे आता ह्याने HP वाढणार काय HP वाढली की खाया प्यायला चालू ताकद वाढणार हां काय ना झालं मग आवडीनं मग बरं आता हे आपण केल्यानंतर किती दिवस थांबवायचं फेऱ्याला 2 दिवस
2 दिवस म्हणजे काल पाहुणे टाकल्या 4-5 दिवस थांबवतो की 10 दिवसात मोठी फेरं काढायचं. पण हे वाढला 2 दिवसात पुन्हा नाही का बसून द्यायला. नाही डायरेक्ट वाढलं की मग शांत बसून. आणि ती येसन टोचा गडबड केली नाही. साहेब पाळणार आहे 2-3 दिवसात. परवा दिवशी होय ही साहेब ही साहेब आता पाहिजे ना वाड्याला उद्या पाळायचं आहे. ती बोर्डाच काय मिळते काय नाही मी लावलेलं पण मला आलं की तुम्हाला पाठवलं. नावाबद्दल काय आमचं नाव तर बोलायला पण हो का हो का हो का ठेवू नको गावान ठेवू नको. आता ते बाहेर एकत आणले त्याचं काय करेल हे बघितलंच का. अरे बा काय होतंय. आज सगळं यापच आहे म्हणजे आज लय लोड आहे कामाला फुटलं असताना. आता दार केलं तिथं बरं झालं बागा आलो तर थोडंच सलिकीच राहिले. तर आता ह्या 3 साऱ्या लावली तर अजून 5-6 साऱ्या राहिली त्या. मग आता जायचं खालतीकडे रानात तिकडे जाऊन मोटर बंद करायचं आहे. पाणी आटत आले परत जोडीदार मागा लागला आहे चिपळूणला जायचं आहे. मग आता जर ठरलं ते जायचं तर मला संध्याकाळचं पण कुट्टा करून ठेवलं पाहिजे. आत्ता वाजले 11:30 म्हणजे आता निघालो तिकडे मी त्यांच्याकडेच काय म्हणते बघ्या. तेवढं डॉक्टर साहेब पण आलेलं डॉक्टर साहेब मध्ये करायला या काहीतरी काम आहे. चिपळूणचं जर कॅन्सल झालं तर करायला जाणार. चला